कल्याण में रिक्शा चालकों पर हो रही पुलिस कार्रवाई के विरोध में शिवसेना शिंदे गुट के पूर्व नगर सेवक महेश गायकवाड़ ने आज रिक्शा यूनियन पदाधिकारियों के साथ वरिष्ठ पुलिस निरीक्षक सचिन सांडभोर से मुलाकात कर निवेदन सौंपा। उन्होंने कहा कि ट्रैफिक पुलिस द्वारा रिक्शा चालकों पर की जा रही कार्रवाई अन्यायपूर्ण है और इसे तुरंत रोका जाना चाहिए। महेश गायकवाड़ ने स्पष्ट चेतावनी दी कि यदि यह कार्रवाई बंद नहीं हुई तो चक्का जाम आंदोलन किया जाएगा। इस दौरान रिक्शा संगठन के पदाधिकारी जितू पवार भी उपस्थित थे। या ठिकाणी ज्या पद्धतीने ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून सर्व रिक्षावाल्यांना ज्या पद्धतीने नाहक त्रास दिला जातोय, पूर्वीपासून कायदा अंतर्गत ज्या कारवाया व्हायला हव्या त्याच्या व्यतिरिक्त होत आहेत, त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे। पूर्वी कलम 177 125 या GR नुसार कारवाई व्हायची। आता कोणत्याही प्रकारचा GR मध्ये उल्लेख नसताना 66/192 च्या माध्यमातून कारवाई केली जाते। मोठ्या प्रमाणात 10,000 एवढा भूखंड आकारला जातोय। हा रिक्षावाल्याच्या पोटावरती आघात केला जातोय। ह्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी घेराव आंदोलन केलंय ट्रॅफिक पोलीस स्टेशनला। येणाऱ्या काळामध्ये हे जे अनैतिक कलम लावून रिक्षावाल्याची लूट चालू ही जर तत्काळ थांबली नाही तर आम्ही या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करू आणि या कल्याणपुरेला ठाणा जिल्हा वेटीस धरलं जाईल या रिक्षावाल्यांच्या माध्यमातून आणि याला जबाबदार प्रशासन असेल। मला वाटतं कोणत्याही प्रकारची हलगर्जी न बाळगता या रिक्षावाल्यांवरती न्यायशीर यांच्यावरती न्याय करावा। न्यायालयाचा अपमान करून GR मध्ये जे कलम नसताना त्याचा वापर करून रिक्षावाल्यांवरती अन्याय करू नये असं या ठिकाणी मी सांगतो। गेल्या आठवड्यापासून माननीय DCP ट्रॅफिक यांना एका रिक्षा चालकाने धडक दिली आणि ते गंभीर जखमी झाले। त्याचा राग आमच्या रिक्षा चालकांवर काढून सर्व पोलिसांना कामाला लावलंय आणि एवढ्या केसेस रिक्षावाल्यांवर झालेच पाहिजे आणि त्यांच्याकडून 10,000 रुपये वसूल केलाच पाहिजे असं फरमान माननीय पोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त यांच्याकडून काढलं आहे। आम्ही मान्य करतो की आमचे रिक्षा चालक ओव्हरशीट चालतात, त्यांनी चालायला नको, पण एकतर्फी कारवाई होते। जो प्रवासी पुढे बसतो घाईगडबडीत आमच्या रिक्षा चालकांना बोलतो मला जायचं मी पुढे बसतो पण सोड, त्या प्रवाशांवर का कारवाई केली जात नाही, फक्त रिक्षा चालकांवर का कारवाई केली जाते असा आमचा आक्षेप आहे। तसेच आज कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे। वाहतूक नियमनाला पोलीस नाहीत, बऱ्याच ठिकाणी पोलीस नसतात, पण रिक्षा चालकांना 10,000 रुपये वसुलीसाठी पोलीस बरोबर आहेत। आणि आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये वाहतुकीचा प्रश्न एकदम जटिल झालेला आहे। लोक हैराण आहेत। संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था वाहतूक कोंडीमुळे ठप्प आहे, प्रभावित होत आहे। त्यावर माननीय पोलीस प्रशासन किंवा माननीय पोलीस आयुक्त किंवा माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक नियंत्रण यांच्याकडून काही उपाययोजना केल्या जात नाही, पण रिक्षा चालकांना ना टार्गेट केलं जात आहे। हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही। आमचे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणवदादा प्रकाश पेनकर, तसेच आमचे सुबर्डे जॉन कॅलिमिनो, नूर जमादार, आमचे प्रमुख संघटक माजी नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेब, अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मुरबाड, अर्धा ठाणे जिल्हा आम्ही चक्का जाम करू। आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे, आम्हाला कारवाईला आमचा विरोध नाही, जे चुकीचं सेक्शन लावून ते 10,000 रुपये आमच्याकडून वसूल केले जातात ते थांबव आणि ते आमच्या रिक्षा चालकांना एक तर परवाने शासन बंद करत नाही, परमिट एवढे सोडून ठेवल्यात, रिक्षा एवढे झाले आहे। आज आमच्या रिक्षा चालकांच्या मुलाबाळांचं शिक्षण, त्यांचा रोजचा उदरनिर्वाह करणं, आम्हाला रिक्षा जास्त वाढल्यामुळे आणि व्यवसायामध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आम्हाला व्यवसाय करणं मुश्किल झालंय। तर हे 10,000 रुपये आम्हाला फाईन करून
अजून शेतकऱ्यांसारखं आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, हीच आमची हात जोडून प्रशासनाला विनंती. ही कारवाई लवकर थांबवा, नाही तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने उग्र असे आंदोलन करण्यात येईल. हेच इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.